नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मी निवास या मालिकेचा जबरदस्त असा प्रोमो रिलीज झालेला आहे. तर आता फायनली विश्व जानूला घट्ट अशी मिठी मारतो जेव्हा तो तिचा चेहरा पाहतो. पुढे आता काय घडतं सगळं बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, फारच इंटरेस्टिंग असणार आहे व्हिडिओ. तर आपण पाहतो की आता जानूला तिच्या आईची, तिच्या माहेरच्या सगळ्या लोकांची फार आठवण येत असते. ती विचार करते, काम करते, रात्रीच्या वेळेस घरी जाते आणि आईला घडलेला सगळा प्रकार सांगते की तुझी लेक जिवंत आहे, मेलेली नाही आहे, कारण ती माझ्यासाठी किती काळजी करत असेल. मला हे त्यांना सांगायलाच हवं. आणि अशा प्रकारे आता जानू स्कार्फ बांधते आणि रात्रीच्या वेळेस जवळपास 12च्या दरम्यान ती आता घरी येते. घरी आल्यावर ती आता दरवाजा उघडते आणि समोर जे काही पाहते ते पाहून तिला खूप मोठा धक्का बसतो. कारण समोर तिचा फोटो असतो आणि फोटोवरती हार असतो. ती विचार करते, काय म्हणजे यांनी माझा श्राद्ध देखील केला. यांना असं वाटतंय मी मेली आहे. वीणा तिथेच असते आणि ती फोटोसमोर दिवा लावत असते, दिवा तेवत ठेवत असते. जानू आता तिला पाहते आणि पटकन आता आजींच्या खोलीमध्ये पळत येते. वीणाला जाणवतं की कोणीतरी इकडून पळत गेलंय. ती बोलते, 1 मिनिट, मला कसला तरी आवाज झाला. असं म्हणत असती आजींच्या रूमच्या जवळ येते. पण जानू मात्र दरवाजाच्या आडाला लपून बसलेली असते. त्यामुळे वीणाला ती काही दिसत नाही. वीणा आता तिकडून निघून गेल्यावर ती आता आजींच्या जवळ येते. आजींना बोलते, आजी खरंच या जयंतने तुझी काय अवस्था करून ठेवली आहे. ज्या जयंतने तुझी अवस्था केली आहे ना, त्याला मी सोडणार नाही. तू अजिबात काळजी करू नकोस, ही नात तुझ्या सोबत आहे. असं म्हणत असती आजींचा हात पकडून ढसाढसा रडत असते. आणि बरोबर त्याच वेळेला तिथे तिची आई आलेली असते, म्हणजे लक्ष्मी आलेली असते. सगळीकडे अंधार असतो, पण लक्ष्मीला का कुणास ठाऊक असं वाटत असतं की जानू तिथेच आहे, तिच्या आसपास आहे, असं तिला फील होत असतं. इकडे मात्र जानूला सुद्धा चाहूल लागलेली असते की तिची आई तिच्याच दिशेने येते. त्यामुळे जानू एकदम शांत होते आणि ती विचार करते, नाही, आता मी आईला सत्य सांगणार होते की मी जिवंत आहे, पण हे सत्य मी आता आईला सांगणार नाही. सगळ्यांनी तर हे पण मान्य केलं आहे की मेली आहे आणि या लोकांनी तर माझा श्राद्धसुद्धा घातला आहे. त्यामुळे हे सत्य आता कोणालाच कळता कामा नये. यांच्या जगात आता मला नाही यायचं. ते काका किती चांगले आहेत, त्यांची फॅमिलीसुद्धा किती चांगली आहे. आता मी तिथेच रमणार आणि माझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात करणार. ही जानू आता जान्हवी आहे हे विसरून जाणार आणि यापुढे आता ती तन्वी म्हणून जीवन जगणार. असं म्हणतच जानू आता पुन्हा स्कार्फ बांधते आणि लक्ष्मीला न भेटताच तिकडून निघून जाते. इकडे आपण पाहतो तर काय, सई आणि विश्वाचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम सुरू असतो. जानू मात्र सगळं पुढे होऊन करत असते, कारण तिला सई आता बहिणीसारखी झालेली असते. त्यामुळे घरातली पडेल ती कामं ती मनोभावे करत असते. सई विश्वा दोघे आता पूजेसाठी बसलेले असतात, पण जानू मात्र मागेच उभी असते. तिने सईचा नवरा अजून कोण आहे हे पाहिलेलं नसतं. तेवढ्यातच गुरुजी बोलतात, ताई सोन्याची अंगठी कुठे, मला सोन्याची अंगठी लागेल. विश्वाची आता लगेच स्वतःच्या बोटातली सोन्याची अंगठी काढू लागते, पण ती अंगठी काय निघत नसते. आणि तेवढं तर जानू बोलते, काकू ही घ्या अंगठी. ते पाहून सईला खूप आनंद होतो, तनूने स्वतःच्या हातातली अंगठी मला दिली म्हणून. तेव्हा विश्वाची आई बोलते, गुरुजी हे घ्या अंगठी. तनू दे बरं गुरुजींना अंगठी. आणि मग काय, जानू आता अंगठी घेते आणि गुरुजींना द्यायला जाते. ती आता गुरुजींना अंगठी द्यायला जात असताना जळती माचीस खाली जमिनीवरती पडलेली असते. विश्वा पाहतो, अरे बापरे, आता या मुलीने जर या माचीसवरती पाय ठेवला तर तिचा पाय भाजेल. त्यामुळे तो स्वतःचा हात त्यावरती ठेवतो आणि जानूचा पाय भाजू देत नाही. जानू आता गुरुजींना अंगठी देते आणि तिकडून निघून जाऊ लागते. पण जेव्हा ती मागे वळते तेव्हा ती विश्वाचा चेहरा पाहते आणि विश्वा हा सईचा नवरा आहे हे बघून तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तिला स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही. तर प्रेक्षकांनो, यावेळी विश्वा काही तिला बघत नाही, कारण गुरुजींनी त्या दोघांना 2 मिनिटासाठी कुलदैवतेचं नामस्मरण करायला सांगितलेलं असतं. त्यामुळे सई विश्वा या दोघांनी सुद्धा डोळे झाकलेले असतात. त्यामुळे लकीली तो काही जानूला बघत नाही. जानू आता मनातल्या मनात विचार करते, काय म्हणजे सईचा नवरा विश्वा आहे, म्हणजे जे काका मला इथे घेऊन आले ते विश्वाचे वडील आहेत. म्हणजे इतके दिवस मी विश्वाच्या घरी राहत होते, पण तरीसुद्धा मला कळलं नाही की हे विश्वाचं घर आहे. मी काय करू, विश्वाला सगळं सांगू का? नाही, नको. सई विश्वावर किती प्रेम करते आणि मी इथे, आणि जयंत माझ्याबरोबर जे काही वागला हे जर विश्वाला कळालं तर तो काही सईबरोबर लग्न करणार नाही. नाही, हे सत्य मला विश्वासमोर आणता कामा नये. असं म्हणत असती लगेच गुरुजींना ती अंगठी देते आणि मागे लपून उभा राहते. इकडे आता दोघांचं ध्यान संपलेलं असतं. गुरुजी आता बोलतात, चला पूजा तर झाली आहे, दोघांनी आता एकमेकांना अंगठी घाला. आणि मला असं वाटतंय लगे हात आपण या दोघांचा साखरपुडासुद्धा उरकून टाकू, कारण आता येते काही दिवस साखरपुड्याचा मुहूर्तसुद्धा नाही आहे.
विश्वाची आई बोलते ठीक आहे चालेल, काही हरकत नाही. सई आता विश्वाच्या बोटामध्ये अंगठी घालते. सगळेच आता जाम खुश होतात. घरातली सगळी मंडळी त्याच्यासाठी टाळ्या वाजवू लागतात. आणि आता टर्न असते विश्वाची. विश्वाला आता सईच्या बोटामध्ये अंगठी घालायची असते. गुरुजी बोलतात चला आता नवरी मुलीच्या बोटामध्ये अंगठी घाला आणि हा जो कार्यक्रम आहे तो विधिवत पूर्ण करा. विश्व आता सईच्या बोटामध्ये अंगठी घालू लागतो, पण त्याचा हात थरथर कापू लागतो. खरं तर त्याला सईशी अजिबात लग्न करायचं नसतं, फक्त घरच्यांच्या इच्छेचा मान राखून तो हे सगळं करत असतो. पण त्याचा हात काही दजवत नसतो सईच्या बोटामध्ये अंगठी घालण्यासाठी. विश्वाची आई बोलते विश्वा रे एवढा वेळ का लावतोयस, घाल ना पटकन सईच्या बोटामध्ये अंगठी. सई सुद्धा बोलते अरे यार विश्वा घाल ना पटकन, मी किती तरसली आहे ही अंगठी माझ्या बोटात पाहण्यासाठी, किती तरसली आहे. आता 1 मिनिटसुद्धा मला राहवत नाही आहे, चल पटकन अंगठी घाल. आणि मग का आता सगळीच मंडळी फोर्स करत असते, त्यामुळे विश्वाला जबरदस्तीने सईच्या बोटामध्ये अंगठी घालावीच लागते. पण जेव्हा तो अंगठी घालत असतो तेव्हा खूप मोठा चमत्कार होतो प्रेक्षकांनो. त्याच्या हातातली ती अंगठी खाली पडते आणि गडगडत आता तनूच्या पायाजवळ म्हणजे जानूच्या पायाजवळ येऊन आलेली असते. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. विश्वाची आई बोलते विश्वा रे एवढं सुद्धा तुला करता येत नाही, साधं अंगठी सुद्धा तुला पकडता येत नाही. तनू एक काम कर, ती अंगठी घे आणि विश्वाला दे. आणि आता मात्र जानूला काय करावं काहीच कळत नसतं. ती विचार करते आता जर ही अंगठी मी विश्वाच्या हातात दिली तर तो लगेच मला ओळखेल आणि हा साखरपुडा कॅन्सल करेल. नाही मला आता 1 मिनिटसुद्धा इथे थांबून चालणार नाही. मी एक काम करते, हळूच पळून जाते. पण विश्वाचे बाबा मात्र बरोबर तिला पकडतात आणि बोलतात बाळा अगं कुठे चालली आहेस, दे ना ती अंगठी विश्वाला. त्यामुळे आता या जानूकडे कसलाच ऑप्शन उरलेला नसतो. त्यामुळे ती अलगद आता ती अंगठी उचलते आणि विश्वाला देऊ लागते. आणि जेव्हा ती अंगठी देत असते विश्वा तिच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो. तो जोरातच ओरडतो जानू. तेव्हा विश्वाची आई बोलते विश्वा रे जानू नाही, तिचं नाव तनू आहे तनू. सईसुद्धा बोलते हो तिचं नाव तनू आहे, जानू नाही, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. तेव्हा विश्वा जोरातच ओरडतो ही माझी मैत्रीण आहे जानू. तेव्हा विश्वा बोलतो ही माझी मैत्रीण आहे जानू जी की वारली होती, पण जानू जिवंत आहे. त्याला इतका आनंद झालेला असतो जानूला, तो सगळ्यांसमोर घट्ट अशी मिठी मारतो. तो हे सुद्धा विचार करत नाही की सई आपली जी होणारी बायको आहे ती आपल्या शेजारी आहे. तो कसलाच विचार करत नाही. तो बोलतो जानू तू जिवंत आहेस, मला वाटलं तू मेली आहेस. खरंच देवच पावला. आणि अशा प्रकारे जानू कशी वाचली हे आता तो त्याच्या वडिलांना विचारतो. आणि आता मात्र त्याला सगळं कळून चुकलेलं असतं की जानू खोटं बोलली. जानूने सगळं खोटं सांगितलं की तिचं नाव तनू आहे म्हणून. विश्वाच्या आईला खूप राग आलेला असतो. ती बोलते जानू मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, तू कुठं का बोललीस, तू आम्हाला खोटं नाव का सांगितलंस आणि तू आमच्या घरात अशी का राहतेस, हे सगळं काय प्रकार आहे. आणि आता मात्र जानू जोरजोरात रडू लागते आणि बोलते बास माझ्यावरती आरोप करू नका, मी खोटारडी मुलगी नाही आहे. हे सगळं जे काही केलं आहे ना ते फक्त एका कारणामुळे. आणि अशा प्रकारे जयंत किती नालायक होता, त्यांनी आजवर जे काय केलं त्याचे सगळे पाढे आता ती सगळ्यांना वाचून दाखवते. ती म्हणते तो हैवान आहे हैवान, आणि अशा माणसाबरोबर मी संसार करू शकत नाही आणि म्हणूनच मी त्या बोटीतून उडी घेतली. आणि आत्तासुद्धा जेव्हा मला काकांनी वाचवलं तेव्हा मी सांगू शकले असते, पण मला त्या जयंतकडे परत जायचं नव्हतं. कारण मी जर जयंतचं सत्य सांगितलं असतं तर काका स्वतः मला जयंतकडे घेऊन गेले असते. पण त्या नराधमाकडे मला परत जायचं नाही आहे. मी विचार केला मी परत आयुष्य सुरू करेन आणि म्हणूनच मी इथे तनू म्हणून राहिले. तेव्हा विश्वाला खूप आनंद झालेला असतो. आणि हे सगळं ऐकून तर विश्वाच्या तळपायची आग मस्तकाला गेलेली असते. तो जोरातच ओरडतो बास खूप झालं, जोर त्या जयंतला मी धडा शिकवणार नाही, जोर त्याला जेलच्या मागे मी टाकणार नाही, तोवर माझं आणि सईचं लग्न होणार नाही. आणि अशा पद्धतीची जी काही शपथ असते तो जानूला देतो. आणि विश्वाचा हा खूप मोठा निर्णय ऐकून विश्वाच्या बाबांना, सईला, विश्वाच्या आईला, जानूला सगळ्यांना खूप मोठा शॉक बसलेला असतो. तेव्हा आता विश्वा जयंतच्या बाबतीत काय निर्णय घेईल, काय पाऊल उचलेल हे सगळं बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.